नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मित्र या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे. ईश्वरी आणि राकेश हे दोघेही फिरायला गेलेले असतात. तेव्हा तिथे योगायोगाने अर्णव पण आलेला असतो, कारण की त्याला एका माणसाला भेटायचं असतं आणि तो भेटलेला असतो. तेव्हा त्याला कळालेलं असतं की आपला जीजू हा आपल्याशी खोटं बोलत आहे. आणि तेव्हाच त्याला तिथे ईश्वरीचा आवाज येतो. त्यामुळे तो 2 मिनिटं तिथेच थांबतो आणि ईश्वरी हे म्हणत असते, राकेशजी तुम्ही कुठे गेला आहात? असं बोलल्यानंतर आता हा राकेश कोण आहे हे अर्णवला पाहायचं असतं. म्हणून अर्णव काही न बोलता तिथे गपचूप उभा राहतो आणि कोण हा राकेश आहे हे बघण्यासाठी तिथे एका साईडला उभा असतो. तेव्हाच त्याला मागून मागून राकेश दिसतो आणि त्याला फील होतं की ह्याला मी ओळखतोय, हा कोणतरी ओळखीचाच आहे, पण याचा चेहरा का दिसत नाही. म्हणून अर्णव तिथेच उभा राहतो आणि राकेश हा काहीतरी ईश्वरीला गिफ्ट घेण्यासाठी कुठल्या तरी एका ओढणीच्या दुकानापाशी उभा असतो आणि तो ओढणी घेऊन असतो. आणि अचानक वारं येतं आणि राकेशच्या तोंडावर ओढणी पडते. ती काढण्यासाठी राकेश टर्न होतो आणि टर्न झाल्यानंतर मागे उभा असतो अर्णव. अर्णव राकेशचा चेहरा बघतो तर काय, दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या बहिणीचा नवरा म्हणजेच जीजू म्हणजेच राकेश आहे हे अर्णवला आता कळतं. अर्णवच्या पायाखालची जमीनच हलते. अर्णवला कळतच नाही हा माणूस एवढा खोटारडा कसं काय असू शकतो. अर्णवला काही सुचतच नाही. अर्णवचे डोळे पाण्याने गच्च भरतात, कारण की यांनी दुसरी तिसरी नाही तर त्याच्या ताईची फसवणूक केलेली असती आणि ताई प्रेग्नेंट पण असते. आता अर्णव ह्या राकेशला काय शिक्षा देईल हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.